कुठे गेला? तर आता जी पद्धत पार पडते ती नीम जाणं असं म्हणतात. हे होय ना रंजताई? वंसा कुठे गेला? तोही आणायला गेले. जा भाऊ आणा जाऊ तो. तयार केला? तोंडात अंगठी घेतला, तोंडात घेतला अंगठी. रोजकर माझ्यावर अंगठी तोंडात घेतला. अंगठी द्यायचा सोन्याची तोंडात. कोयती धरायला थांबा थांबा भाऊ भाऊ थांबा. काय पण नाही. थांबा. ए बाजूला हो, बाजूला सगळे. खाली न्या. नीम वगैरे काढून झाल्यानंतर नवऱ्या मुलाने आंघोळ केलेली, आंघोळ झालेली आहे त्याची. आणि आता त्याला मुंडवळ्या बांधतायत. थोडेसे एक वेगळ्या परंपरा, रीती या रिवाज असतात तर ते पाळावेच लागतात. हे जे केळीचं तोरण आहे तर त्यातूनच आपली काकी आहे, छाया काकी, तर ती महेशची ओवाळणी करते. इथले पैसे घे, 2 रुपये काहीतरी घे आणि टाक. उजवा पाय टाक. नवऱ्या मुलाचे कपडे सांभाळतोय तो आपला छोटा भाऊ विघ्न्या. आणि इथे बघताय अगदी हर्ष उल्हासात नवरा मुलगा नाचतोय, कारण त्याचं लग्न होणार आहे. प्रथमच पहिल्यांदाच त्याचं लग्न होणार आहे, त्यामुळे कुठेतरी नवरा मुलगा असतोय. आणि ते आमचे यजमानी देखील तयार झालेले नाहीत अजून. सगळ्या प्रथा परंपरा पार पाडून ते आता थोडंसं तयारीला जात आहेत, कारण ही आमच्या घरातली महत्त्वाची व्यक्ती आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण प्रत्येक आपल्या कार्यक्रमात आहे ना आपल्या काही काका आपल्या सोबत असतात. चला आता निघून या लवकर. आणि इथे एका एकाचा नट्टापट्टा जरा बघण्याजोगा आहे. आणि आपला नवरदेव अजून टॉवेलवरच आहे. तो मला वाटतंय त्याला घाई झाले, पण तो तयार व्हायला तर थोडासा विलंब लावतोय. तर ते आणखीन एक आपली परंपरा प्रथा पार पडताना दिसते. त्या बाजूला तिकडे थोडंसं मध्ये हे वस्त्र धरलेलं आहे. आणि हे कोणती काकी प्रथा आता आहे? हे काकी सासूच्या हंडी मडकीतून नीम गेला काय? हा, हे काय असतं? हे ते एक शास्त्र असतो. अच्छा. नीम गेला महेश, सासूच्या हंडी मडकीतून नीम गेला. हो, चला यांच्या मडकीतून नीम गेलेला आहे. आणि आता विडा ठेवते, विडा ठेव. इकडे उजवा पाय टाक. इकडे उजवा पाय टाक. कुठे? बाहेर टाक. हा, सुपाच्या बाहेर. चला, सासूच्या हंडी मडकीतून नीम गेलाय. आणि हे विडे असतात, अशा परंपरा असतात. आणि इथे आमचे जुने जाणते आबा ते देखील, त्यांनी देखील हजेरी लावली आहे. चला लवकर चला आता. आणि ते बाकीच्यांची सगळी इथे तयारी चालू आहे बघा. सगळे नटतायत, सजतायत आपल्या भाच्याच्या, पुतण्याच्या आणि लेकाच्या लग्नाला. आणि इथे नवऱ्या मुलाची काकी देखील सजून नटून तयार झालेली आहे, म्हणजे अजून बाकी आहे तिचं. आणि ही नवऱ्या मुलाची बहीण आहे हर्षा, जे खास करजगाववरून आले, बुरंडी. आणि इथे निकिता आहे. सगळे नट्टापट्टा चालूच असतो. आणि इथं आमचा छोटू झोपलाय बघा. त्याला लग्नाला यायचं नाही असं वाटतंय असो. आणि इथे आमची सौ, ती देखील नटून पडून तयार झालेली आहे. आणि इथे आमची बहिणाबाई छोटी. नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर सकाळच आपण बघितलं थोड्याशा प्रथा परंपरा असतात. लग्न कार्यात ह्या परंपरा पार पाडणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण पूर्वापार चालत आलेल्या परंपरा पार पाडणं हे आद्य कर्तव्य मानलं जातं आपल्या संस्कृतीत. आणि तसंच आपल्या लहान भावाचा म्हणजे महेशचा आज लग्न सोहळा अर्थात विवाह सोहळा आहे. आणि सगळी रेलचेल तुम्ही सकाळीच पाहिलेत. सगळे नटतायत, सजतायत. तुम्हाला आता दाखवतोच मी. सगळे नटलेले, जेव्हा आपण दाखवला तेव्हा नटत होते आणि आता नटल्यावर दाखवतो. तर अशी एक वेगळी लगीन घाई किंवा लगीन सराई असं म्हटलं जातं. एक वेगळा माहोल असतो आणि संपूर्ण आप्तेष्ट जो परिवार असतो तो एकत्र येत असतो. आणि त्या निमित्ताने का होईना पण भेटीगाठी होत असतात, विचारांची देवाणघेवाण होतच असं मी नेहमीच सांगत असतो. तर आज आहे 21 डिसेंबर आणि आपल्या लहान भावाचा अर्थात महेशचा लग्न सोहळा आहे चिपळूणला. इथून आता आपण कुळली गावात आहोत आणि कुळली गावापासून चिपळूणचं डिस्टन्स आहे साधारण
60 किलोमीटर. तर कार्स वगैरे केलेल्या आहेत आणि आता आपण निघतोय थोड्या वेळात. इथे बघताय सगळे हळूहळू बॅगा वगैरे गाडीत ठेवत आहेत आणि लगीन सराई अर्थात लगीन घाई म्हणतात ती यालाच म्हणतात. तर हे आपले भाऊ आहेत, छोटे भाऊ. इथे हर्षल आहे आणि तिथे निखिल, हे देखील एकदम नटून सजून तयार झालेले आहेत. आणि त्या बाजूला तिकडे व्हेकल्स आहेत ज्यातून आपण जाणार आहोत. आणि इथे बघताय महेश आणि सेजल आणि हा मांडव आहे. आणि संपूर्ण आहे आपले काका दादा मामा. हा आपला काका आहे, तो देखील तयार झालेला आहे. इथे काका आहे जो सकाळ 7 वाजल्यापासून तयार आहे. 4 वाजलं. आणि मी मगाशी दाखवलं तुम्हाला, यजमानी आत्ता एकदम झकासपैकी रेडी होऊन आलेले आहेत. आणि बघूया आता सगळे संपूर्ण आता रेलचेल काय आहे ती. तर इथे संपूर्ण आपला परिवार आहे. तर रविराज देखील त्याचा ब्लॉग करतोय, त्याचा व्हिडिओ बनवतोय. आणि संपूर्ण इथे बघताय सगळे सजून तयार झालेले आहेत लग्नासाठी. तर इथे श्लोक देखील, जसं काही श्लोकचंच लग्न आहे असं तयार होलं आहे. आणि हा देखील रविराज मला वाटतं दुसरं लग्न करतोय. बघा त्यांच्याकडे एकदम टापटीप आणि ब्लेझर घातलेले आहेत दोघं पण. आणि मला वाटतं श्लोक देखील एकाच मांडवात उरकून घेणारा दिसतोय, तिकडनं जाण्याची म्हणतोय असं. तर इथे बघा अजून चहा पाण्याचा कार्यक्रम चालूच आहे. तिथे हर्षा चहा देखील पिते, अजून तिथं झालेला नाही. नट्टापट्टा करण्यात सगळा वेळ गेलेला आहे. ताई, चला इथे मामी आहे, इथे पाठी मामा. तर असे संपूर्ण सगळे तयार झालेले आहेत. आणि इथे नवरदेव देखील बघा इथे खाण्यात व्यस्त आहेत. लगीन घाई त्याला मगाशी झाली होती पण आता काय असो. तर अशा संपूर्ण मौज मजा आहे. चला नाही तर इथे वेटर नंबर 1 आणि वेटर नंबर 2 असो. चला आता जाऊया, आता चिपळूणला जाऊया. लग्न सराई, लगीन घाई. तर फायनली नवरा घराच्या बाहेर पडतोय. चला पुढे या. फायनली नवरा मुलगा हा घरातून बाहेर पडतोय आणि करेवाळी तळेवाळी आणि चला लग्नाला जाण्यापूर्वी आपण जे केळीचं तोरण बांधलेलं आहे तर तिथे नवरा मुलगा आलेला आहे आणि त्याची आता थोडीशी ओवाळणी मला वाटते होणार आहे. आणि नवऱ्यासोबत असणारा हा टोकणा रितेश आणि या सर्व करवल्या. आणि ते काकी देखील आहे माझी सुचिता काकी. चला आणि ताशे जरा आवाज येताना दिसत नाहीये. यजमानी ताशे वाजवायला थोडस विलंब करतात. तर फायनली 1 तासाचं डिस्टन्स कव्हर करून आपण चिपळूणला आलो आहोत. आणि राधाताई सभागृहाच्या इथे आपल्या भावाचं लग्न आहे. तर हे समोर पार्किंग एरिया आहे आणि हा समोर सभागृह आहे. तर सभागृह इथून सुरू होतो आणि इथे बघता पेढे अक्षता वगैरे ठेवलेले आहेत आणि हा एंट्रन्स आहे. कैलासचा श्री राधाताई लाड सभागृह आहे आणि सभागृहामध्ये आतमध्ये आपण एंटर केलेला आहे. दोन्ही बाजूला इथे बघताय फ्लॉवर्स आहेत आणि सुशोभीकरण खूप छान पद्धतीने केलं. इथे बसण्याची व्यवस्था आहे आणि समोरच जिथे लग्न विधी पार पडणार आहेत ना तर तिथे डेकोरेशन बघा जबरदस्त पद्धतीने केलेलं आहे.
समोरच सेजल बसलेला आहे, म्हणजे वधूकडील हे जे विधी आहेत ते पार पडत आहेत. आणि समोरच डेकोरेशन बघा छान पद्धतीने केलेलं आहे. तर इथे बघताय रुखवाताचं साहित्य ठेवलेलं आहे. निकिताला नाश्ता करायला मिळत नाही कारण तिचा उपवास आहे. आणि इथे बघताय इडली आणि चटणी हा मेनू आहे आणि सगळेजण नाश्ता करतायत. एक चांगली सुविधा इथे आपल्याला बघायला मिळते. फायनली आपण जी लक्झरी सुटली होती तर आपली माणसं आलेली आहेत. आणि हे बघा एक एक करून सगळे नटून सजून सर्वजण येत आहेत. आणि काहींचा मेकअप खराब झालेला दिसतोय बघा, वेदिका. आणि ही सगळी आपली माणसं आहेत. आणि आपला माणूस जो लक्झरीचा अनुभव कसा होता? खूप छान होता. आम्ही एसीतूनच आलो. आम्ही सगळे एसी लक्झरीमधून आता आलो आणि खूप छान प्रवास झाला. आम्ही अंताक्षरी वगैरे खेळत आलो, त्याच्यामुळे खूप धमाल केली आम्ही तिथे येताना. ओके.
इकडे ये ना. अशा प्रकारे मंगलाष्टका संपलेल्या आहेत आणि फायनली त्या बाद महेश मान खाली वाजवले फायनली त्या बाद मंगलाष्टक संपल्यानंतर आता वधू आणि वर एकमेकांना हार घालण्याचा जो विधी आहे तो संपन्न होतो इथे. महेश आणि सेजल आपल्या हातात हात घेऊन सर्व सयाशक्ती सात्वं विष्णु शरीर कारिदास यदुर्गस्वं जगतिमान भवेत सात्वमितं प्रभावैश्वर्योदारेर्देवी संसुदा मोह येतो दुरादृश वस्रौ नदवैडलो प्रबोधं जगत्स्वामिनियतमच्युतलघुबोध चक्रादमतां तवेतो महासदा. चला अशा प्रकारे हातात हात धरून सप्तपदी घेताना महेश आणि सेजल खरोखरच मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात हे क्षण आल्यानंतर अनुभवल्यानंतर ते किती सुखद असतात तो अनुभव आपल्याला लग्न केल्यानंतरच कळतं. सुरुवातीला सुखद असतात. तर समोर बघताय बुफे पद्धतीने जेवणाची सोय केलेली आहे आणि आपण देखील आता जेवणाचं ताट घेतलेलं आहे ते तुम्ही व्हरायटी बघू शकता. थोडीशी टेस्ट केले एक छान पद्धतीचं जेवण इथं आपल्याला बघायला मिळतं आहे. चला आधी जेवून घेऊया नंतर तुमच्या भेटीला येतो. तर चिपळूणवरून आता आपण घरी आलेलो आहोत. थोडीशी धावपळ झाली आणि मला शूट करायला मिळालं नाही आणि मोबाईल डिस्चार्ज झाला होता त्यामुळे फारसं मला शूट करता आलं नाही. पण आता आपण कुर्लीत आहोत आणि वरातीचा जो माहोल असतो तो तुमच्यापर्यंत पोचवणार आहे कारण एक मौज मजा धमाल असणार आहे. वरात जास्त डिस्टन्सवर नसणार आहे. थोडीशी वरात आपण काढणार आहोत पण जी वराची धमाल असेल तर ती आता तुम्हाला बघायला मिळेल. नवरा मुलगा इथे आला आहे म्हणजेच आपला भाऊ महेश आला आहे तर माहोल बघा फक्त कसा होतो. चला
आणि त्या अंगणात बघताय आपला बेंजो बीट्स तयार आहेत, सज्ज आहेत ते बघा. आवाज तुम्हाला येतच असेल. आणि नवरा मुलगा इथे वरती आलेला आहे आणि माझा भाऊ रविराज तो देखील नाचतोय. चला वरती जाऊया आता. तर अगदी थोडक्यातच वरात काढण्यात आलेली आहे. आपण अंगणात जाऊन धिंगाणा करणार आहोत नक्कीच. तर इथे बघताय बघा नवरा नवरी थोडीशी कंटाळलेल्या अवस्थेत आहेत, कारण दिवसभर त्यांना स्टँडिंग राहावं लागलं. असो. किती 5,500 हा 5,555 पैसे दे. पैसे ना नको पैसे दे. रुपये नाही पैसे. नाही 5,555 पैसे.
आणि फायनली वधू वराचा गृहप्रवेश आता होणार आहे. तर इथे सगळी जय्यत तयारी दिसते. आता परत एकदा जय्यत तयारी दार लावून मला वाटतं ज्या काही कोकणातल्या प्रथा आहेत त्या सगळ्या प्रथा तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत. तसेच मंडपात झाला आता दार लावून येऊ का महेश तुझी बहीण लेख मागते लेख देशील ना? बदलला वहिनी तुझी नणंद लेख मागते लेख देशील ना? वहिनी तुझी नणंद लेख मागते लेख देशील ना? वहिनी तुझी नणंद लेख मागते लेख देशील ना? पेढे वाटा हे फ्लॅश दोघांचा संसार आहे दोघांनी सावरायचा. आम्हा दोघांचा संसार आहे दोघांनी सावरायचा. सेजलने पसारा केला तर महेश सावरायचा. बाय पाठी टाकून बाई. तांदूळ नको तू बाई. हे तू पण उजवा पण ये इकडनं. तू पण आधी तुम्ही जा. आधी तुम्ही जा. हे माझ्या हातात दे. आणि तिकडनं बाई. चला पाडू नका. घराच्या बाहेर चला. आदित्य बिचारी चांगली आहे. चला झालं काय त्याचे नियम अटी ते सगळं सांग आधी. इथलं एक काढायचं. हा दिलंच नाही काढायचं. दिलंच नाही. यातली एक एक वस्तू जी असणार आहे या मडक्यामध्ये ती एक एक वस्तू बाहेर काढायची. सगळ्या वस्तू एकदम नाही काढायच्या. एक एक काढायच्या. 3 वेळा बाहेर काढायच्या आणि 3 वेळा आतमध्ये ठेवायच्या. 5 वेळा 3 वेळा. तर ऑलमोस्ट कार्यक्रम आपले आटपलेले आहेत. लग्नविधी पार पडलेला आहे. महेशने म्हणजे माझ्या भावाने एक नव्या आयुष्यात प्रवेश केलेला आहे. कारण लग्न हे 2 जीवांचं मिलन असतं. त्याचप्रमाणे 2 परिवारांचा देखील संबंध येत असतो. एक नाती घट्ट होत असतात. त्यानंतर मग परिवार पुढे चालत असतो. तर जेव्हा आपण हॉलवर गेलो लग्न लागलं तर आपला आप्तेष्ट परिवार वर आणि वधूला आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण जमले होते. त्यानंतर मग थोडंसं जेवणाचा कार्यक्रम झाला आणि मग थोडंसं रिसेप्शन झालं आणि त्यानंतर मग आपण घरी येऊन ठेपलो. घरी पण थोडीशी मौज मजा केली. थोडंसं नाचलो आणि त्यानंतर मग थोडेसे विधी पार पडले आणि त्यानंतर मग हा जो सोहळा आहे हा जो समारंभ आहे तर त्याला कुठेतरी तात्पुरता स्थगिती मिळाली. याच्यानंतर कसं असतं मग थोडेसे दुसऱ्या दिवशी पूजेचं आयोजन असतं. थोडेसे असे पूर्वापार चालत आलेले जे प्रथा आहेत किंवा जे विधी आहेत किंवा जे सोहळे आहेत ते अशा पद्धतीने विवाह सोहळ्यात पार पडत असतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.